डिस्कचे थोडंसं बाहेर आली आणि दोन्ही कमरेच्या नसा दबल्या गेलेल्या आहेत. साखरा कोलगाव येथील वय वर्ष 56. काही दिवसानंतर अचानकपणे कमरेमध्ये तीव्र वेदना सकाळी सकाळी जाणवू लागल्या आणि हळूहळू पाय हा घसरत जात होता. पूर्वीपासूनच तो त्रास सुरू होता, परंतु त्यांच्या घरातल्या लोकांनी चंद्रपूर सारख्या मोठ्या शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं. MRI त्याच्यावरती काढून घेतला. MRIचा रिपोर्ट आला. MRIच्या रिपोर्ट्समध्ये 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये तिथे थोडासा गॅप आलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. डिस्कचे थोडंसं बाहेर आली आणि दोन्ही कमरेच्या नसा दबल्या गेलेल्या आहेत. परंतु दिवस गेले, पुन्हा 8-15 दिवस गेला, हा त्रास वाढतच चाललेला होता. पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीकडे गेले असता त्यांचं असं म्हणणं पडलं की औषध गोळ्यांनी जर समजा का आपल्याला आराम मिळत नसेल तर यावरती शस्त्रक्रिया हा एकमेव मार्ग आहे. तशातच त्यांच्या नातेवाईकामध्ये एक माहिती मिळते आणि ते सर्व डॉक्टर सोनटके आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे दाखल होता. डॉक्टर सोनटके आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या नंतर सुरुवातीला त्यांना चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, कमरेमध्ये प्रचंड अशा त्रास होता. त्यांच्या रुग्णाला आणि त्यांच्या परिवाराला विश्वासात घेऊन त्यांना आम्ही दाखल करून घेतलं. दाखल करून घेतल्याच्या नंतर कम्प्लिटली कमरेची चिकित्सा आम्ही सुरू केली. त्यावरती लागणारे औषधोपचार, कमरेची चिकित्सा, योगा एक्सरसाइज सुरू केला, आहार बदलला, जीवनशैली बदलली आणि दैनंदिन या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरू केली. बघता बघता 1 आठवड्याच्या नंतर त्यांना कमरेमध्ये काही बदलाव सुरू झाले आणि कमरेमध्ये बदलाव असे झाले तर जे कमर पूर्णपणे जड झालेली होती त्यांना आता चालणं फिरणं सहज सोपं होत गेलं. जे एकदम गाडीमध्ये टाकून आणलेलं होतं आज ते स्वतःच्या पायानं घरी हसत गेले. योग्य वेळी योग्य जर समजा चिकित्सा झाली तर नक्कीच आपल्याला चांगला फरक पडतो.